माउंटन मॅन प्रोफेसर गंभीर सिंग योन्झोन, पद्मश्री 2026. 86 वर्षांचे तरुण, पर्वतीय प्रदेशातील पहिली व्यक्ती ज्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या. एक शिक्षणतज्ञ आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान. माझा जन्म कलिंगपॉंगच्या सेंजी या छोट्याशा गावात झाला. त्या काळात आधुनिक वाहतूक आणि दळणवळणाचा मागमूसही नव्हता, पण हे माझ्यासाठी एक वरदानच ठरलं. आम्ही निसर्गाशी पूर्ण जुळवून घेत जगत होतो. त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न होते की आपल्या मुलांना आधुनिक शिक्षण आणि उच्च पदव्या देऊन सक्षम करावे. मला घरापासून दूर बॉटनीमध्ये MSc ची पदवी घेण्यासाठी नॉर्थ बंगाल युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागलं आणि काही काळानंतर त्याच विषयात PhD करण्यासाठी मी कलकत्ता विद्यापीठात गेलो. 1962-64 दरम्यान त्यांनी दार्जिलिंग गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये MSc आणि PhD प्रोग्राम सुरू करण्यास मदत केली, ज्यामुळे त्या भागात उच्च शिक्षणाची उपलब्धता वाढली. माझ्या अमेरिका दौऱ्यादरम्यान मी आपल्या शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्र ओळखली. शिक्षण हे आपले लोक आणि त्यांच्या पर्यावरणासाठी सुसंगत असावं अशी माझी इच्छा होती. दार्जिलिंगच्या डोंगरांमध्ये मी सुरू केलेल्या वनसंवर्धन चळवळी दरम्यान मी सर्वांना सांगायचो की हिमालय वाचवणं म्हणजेच भारत वाचवणं. आम्ही भारत सरकारकडेही आवाहन केलं आणि आम्ही 2 राष्ट्रीय उद्यानं बनवण्यात यशस्वी झालो. एक सिंगलीला राष्ट्रीय उद्यान आणि दुसरं निओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान, ज्यांना पूर्व हिमालयात बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यात आलं. 1985 मध्ये त्यांच्या वडिलांनी कालिंगपोंगच्या सँगेपुंग येथे गावातील पहिल्या प्राथमिक शाळेसाठी जमीन दान केली, जिला 2014 मध्ये उच्च माध्यमिक बनवून त्यांच्या आईच्या नावावरून चंद्रमाया असे नाव देण्यात आले. आज एक दुःख हेही आहे की माझे आई वडील आणि भावंड मला हा सन्मान स्वीकारताना पाहू शकणार नाही. त्यांची आज खूपच आठवण येते. पुस्तकं मला खूप प्रेरणा देतात. त्यातून मला नवीन कल्पना, नवीन ज्ञान आणि नवीन माहिती मिळते. तसंच मला माझी पत्नी आणि कुटुंबियांकडूनही खूप प्रेरणा मिळते. कालिंगपोंग मधील त्यांच्या टिंबर इकॉनॉमिक्स मॉडेलने सस्टेनेबल, कमी मेंटेनन्सच्या आणि इको फ्रेंडली उपजीविकेच्या संधी निर्माण केल्या. कल्पनेला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये रूपांतरित करून त्यांनी सायन्स बेस्ड लर्निंगला प्रोत्साहन देण्यासाठी 1981 मध्ये हिमालयन सायंटिफिक इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आता जितकी काही तुम्हाला झाडं वगैरे हे वातावरण सगळं दिसतंय, हे एक प्रकारे सांगायचं तर प्राध्यापक गंभीर सिंग योन्झोन यांचंच योगदान आहे. प्रोफेसर योन्झोन 12 वाजेपर्यंत अभ्यास करायचे, मग 3 तास विश्रांती घ्यायचे आणि कालिंपोंगला 3 तासांचा प्रवास करून कालिंपोंग सुमी येथे शिकवायचे. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मुलांना निसर्गातून शिकताना आणि त्याचं रक्षण करताना पाहणं हा आहे. मला त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमच्यासोबत कोणी नसलं तरी एकटेच पुढे जात राहा, चालत राहा. एकला चालो रे, एकला चालो रे. प्रोफेसर गंभीर सिंग योन्झोन, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमस्कार.